स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आपण काय बघतोय तर प्रिपरेशन ऑफ अरायल हलाइड. काय बघतोय? प्रिपरेशन ऑफ अरायल हलाइड. प्रिपरेशन ऑफ अरायल हलाइडमध्ये आपण पहिली मेथड बघितले तर कोणती बघितले? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण बघितलेले आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अराईलची काय केलेली आहे आपण? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितलेलं आहे. अराईलमध्ये काय होतं तर अराईलमध्ये एक बेन्झीन रिंग होती, त्याच्यावरती आपण काय केला? इलेक्ट्रोफाईल म्हणून काय केला? हॅलोजनचा अटॅक केला आणि आपण काय केलं तर हॅलो अराईल किंवा हॅलो अरीन तयार केलं, हे लक्षात घ्या. आता आपण काय करतोय? नेक्स्ट मेथड बघणार आहे प्रिपरेशन ऑफ द अराईल हलाइडची. प्रिपरेशन ऑफ अराईल हलाइड. अराईल हलाइडचं प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं जातं हे बघणार आहे आपण. अराईल हलाइडच्या प्रिपरेशनमध्ये दुसरी महत्त्वाची मेथड होती. कोणती मेथड होती तर ती आहे सँडमेयर रिॲक्शन. दुसरी मेथड होती, पहिली बघितलेली आहे आपण कोणती? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितलेली आहे. दुसरी मेथड आहे ती कोणती? सँडमेयर्स रिॲक्शन. दुसरी मेथड आहे कोणती? सँडमेयर्स रिॲक्शन. सँडमेयर रिॲक्शन समजून घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला पहिल्यांदा काय समजायला पाहिजे तर अल्काइल डायझोनियम सॉल्ट किंवा डायझोनियम सॉल्ट ही कन्सेप्ट काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. बघा, डायझोनियम सॉल्ट इथं लिहितोय मी बोर्डवरती, डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्टचा मिनिंग काय होतो हे व्यवस्थित आधी समजून घ्या. डायझोनियम सॉल्ट असतं काय, कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो, कारण पुढं जाऊन तुम्हाला अमाइन्स टॉपिकमध्ये ह्याचं खूप जास्त वेळा प्रिपरेशन आहे. त्यावेळी किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युलच्या सिंथेसिसमध्ये बऱ्याच वेळा हे तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणून डायझोनियम सॉल्ट काय आहे हे समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. डायझोनियम सॉल्टमध्ये काय आहे बघा, डाय या शब्दाचा मिनिंग काय होतो रे? टू. डाय या शब्दाचा मिनिंग काय होतो? टू. अझो या शब्दाचा मिनिंग होतो नायट्रोजन. अझो या शब्दाचा मिनिंग काय होतो? नायट्रोजन. दोन नायट्रोजन. आणि IUM किंवा नियम हा जो सपिक्स आहे, शेवटी जे IUM जोडले ते काय दाखवतं तर कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज. काय दाखवतं? पॉझिटिव्ह चार्ज दाखवतं, हे लक्षात घ्या. डायझोनियम शब्द इटसेल्फ सगळं सांगतोय. तो शब्द आहे, तो शब्दातच सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत. काय आहे त्याच्यामध्ये? डायचा मिनिंग काय होतो तर दोन. अझोचा मिनिंग होतो नायट्रोजन. आणि IUM म्हणजे काय तर पॉझिटिव्ह चार्ज. दोन नायट्रोजन असणारा पॉझिटिव्ह चार्ज असणारा घटक आहे हा. आणि पुढं सॉल्ट आहे. सॉल्ट म्हणजेच काय? त्या पॉझिटिव्ह चार्जला कोण अटॅच आहे तर निगेटिव्ह चार्ज अटॅच आहे. कोण अटॅच आहे? निगेटिव्ह चार्ज अटॅच आहे. डाय म्हणजे टू, अझो म्हणजे नायट्रोजन, IUM किंवा नियम याला तुम्ही काय म्हणणार तर पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणणार. आणि सॉल्ट म्हणजे काय तर त्या पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज अटॅच आहे. एक्झाम्पल मी डायझोनियम सॉल्टचं लिहितो. अल्काइल डायझोनियम सॉल्ट लिहितोय मी. काय लिहितोय? अल्काइल डायझोनियम सॉल्ट. अल्काइल डायझोनियम सॉल्ट लिहितोय. अल्काइल डायझोनियम सॉल्ट लिहित असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कोणती तर R, देन कोण आहे N2, देन कोण आहे Cl. कोण आहे? RN2Cl. याला मी दुसऱ्या मेथडनेही लिहू शकतो. R नायट्रोजन, ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आणि कोण आहे Cl. आता नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन इथं बघा, R ग्रुप म्हणजे कोण आहे? अल्काइल ग्रुप. व्यवस्थित लक्ष द्या. काय बघा तर R म्हणजे कोण आहे? अल्काइल ग्रुप. Nचा मिनिंग काय होतो? आता हा जो नायट्रोजन आहे तो याच्यावरती काय पॉझिटिव्ह चार्ज येणार. या नायट्रोजनवरती काय पॉझिटिव्ह चार्ज. कारण का नायट्रोजन किती बॉन्ड करतो? 3 बॉन्ड करतो. आता इथं या नायट्रोजनने किती बॉन्ड केलेत? 1 2 3 4 बॉन्ड केलेत. म्हणून काय तर ह्या नायट्रोजनवरती काय आला आहे? पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी या नायट्रोजनवरती कमी आहे म्हणून काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. देन ह्या क्लोरीनवरती काय निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होणार आहे. देन काय बघा, अल्काइल ग्रुप दोन नायट्रोजन आहेत, ठीक आहे, म्हणजे कोणता? डाय अझो ग्रुप. डाय अझो, दोन नायट्रोजन. आणि कोण निगेटिव्ह चार्ज बाहेर अटॅच असणार, ठीक आहे. काय निगेटिव्ह चार्ज? सॉल्टचा निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज नियम आहे यांचा, हे लक्षात घ्या. एक सिंपल गोष्ट आहे की काय आहे, शब्दच तुम्हाला सांगत असतो की त्या मॉलिक्युलवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे की निगेटिव्ह चार्ज आहे. हे शब्द तुम्हाला सांगत असतात. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं ना तुम्हाला लक्षात येतील की गोष्टी काय आहेत किंवा शब्द कशा प्रकारे तुम्हाला सांगत असतात की एखादा मॉलिक्यूल काय सांगतोय. आता इथं तुम्ही बघितलं डायझोनियम सॉल्ट स्वतःच सगळं सांगत होता. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की बघा, IDE हा जर प्रत्यय असेल तर मॉलिक्युलवरती निगेटिव्ह चार्ज आहे. मॉलिक्युलवरती काय निगेटिव्ह चार्ज आहे, हे लक्षात घ्या. IDE जर शेवटी जर तुम्हाला IDE बघायला मिळत असेल तर मॉलिक्युलवरती काय निगेटिव्ह चार्ज. फॉर एक्झाम्पल बघा, क्लोराईड काय आहे शेवटी IDA म्हणजे काय असणार? मॉलिक्युलवरती काय असणार आहे? निगेटिव्ह चार्ज असणार आहे. फ्लोराईड
मॉलिक्यूल शेवटी काय आहे आय डी मॉलिक्यूलवरती कोणता असणार आहे निगेटिव्ह चार्ज असणार आहे. देन नेक्स्ट कोण आहे तर हायड्राईड म्हणा. हायड्राईड मॉलिक्यूलवरती शेवटी काय आहे आय डी मॉलिक्यूलवरती कोणता चार्ज असणार आहे निगेटिव्ह चार्ज असणार आहे. जर आय डी चार्ज शब्द असेल आय डी सफिक्स असेल तर काय म्हणणार तर तुम्ही त्या मॉलिक्यूलवरती निगेटिव्ह चार्ज आहे. आणि आय यू एम हा जर असेल सफिक्स आय यू एम हा जर सफिक्स असेल तर काय असणार आहे तर त्या मॉलिक्यूलवरती कोणता चार्ज असणार आहे तर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे हे लक्षात घ्या. जर आय यू एम हा सफिक्स असेल तर मॉलिक्यूलवरती काय पॉझिटिव्ह चार्ज आहे. फॉर एक्झाम्पल हा डायझोनियम ठीक आहे डायझोनियम नायट्रोसोनियम नायट्रोसोनियम काय नायट्रोसोनियमचा अर्थ काय होतो तर शेवटी काय असणार आहे तर ह्याच्यावरती एन ओ हा कसा लिहिला जातो एन ओ प्लस याच्यावरती काय असणार पॉझिटिव्ह चार्ज असणार. जर शेवटी आय यू एम असेल पॉझिटिव्ह चार्ज आय डी असेल निगेटिव्ह चार्ज. बेसिक गोष्टी लक्षात घ्या शब्दच तुम्हाला सगळं काय सांगून जातील केमिस्ट्रीत. काय आहे बघा आर आहे एन पॉझिटिव्ह आहे देन काय ट्रिपल बॉन्ड एन आहे आणि हा सी एल आहे तो काय निगेटिव्ह आहे. याला तुम्ही डायझोनियम सॉल्ट असं म्हणणार आहे हे लक्षात घ्या. आता ह्या डायझोनियम सॉल्टला कशा पद्धतीनं प्रिपेअर केलं जातं हे बघणार आहे. डायझोनियम सॉल्ट प्रिपेअर करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा तर डायझोनियम सॉल्टमध्ये काय असेल आपल्याला करायचं आहे प्रिपरेशन ऑफ अराईल हॅलाइड. अराईल हॅलाइडचं प्रिपरेशन करायचं आहे. अराईल हॅलाइडचं प्रिपरेशन करत असताना महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा अराईल हॅलाइड म्हणजे मला अराईल डायझोनियम सॉल्ट तयार केलं पाहिजे. काय केलं पाहिजे अराईल डायझोनियम सॉल्ट. अराईल डायझोनियम सॉल्ट कसं तयार करणार बघा बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला कोण असणार डायअझो ग्रुप. बेन्झीन रिंग डायअझो म्हणजे कोणता नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज क्लोरीन आहे तो निगेटिव्ह चार्ज हे सॉल्ट असणार. अरिन डायझोनियम सॉल्ट याला काय म्हणणार तुम्ही किंवा अराईल डायझोनियम सॉल्ट म्हणा. अराईल डायझोनियम सॉल्ट अराईल डायझोनियम सॉल्ट आहे. ह्याचं प्रिपरेशन करणं आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याचं प्रिपरेशन कोणापासून केलं जातं तर ह्याचं प्रिपरेशन आहे ते ॲनिलीनपासून केलं जातं. कोणापासून केलं जातं ह्याचं प्रिपरेशन ॲनिलीनपासून केलं जातं. कशा पद्धतीनं बघा ॲनिलीनचा मिनिंग काय होतो रे ॲनिलीन म्हणजे कोण बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंगला काय असेल तर NH2 आहे त्यावेळी त्या मॉलिक्यूलला काय म्हटलं जातं ॲनिलीन असं म्हटलं जातं. बेन्झीन रिंगला कोण आहे NH2 असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे ॲनिलीन असं म्हणणार. बेन्झीन रिंगला OCH3 असेल शब्द महत्त्वाचे आहेत काय आहेत बघा बेन्झीन रिंगला काय असेल OCH3 असेल. OCH3 असेल तर काय असणार त्याला तुम्ही ॲनिसोल म्हणता. याचं नाव काय ॲनिसोल. हा शब्द हा डिफरन्स आहे तो महत्त्वाचा लक्षात घ्या की काय ॲनिलीन कोणाला म्हणायचं आणि ॲनिसोल कोणाला म्हणायचं. बेन्झीन रिंगला NH2 असेल ॲनिलीन बेन्झीन रिंगला OCH3 असेल ॲनिसोल हे लक्षात घ्या. आता काय आहे ॲनिलीन आहे ॲनिलीनवरती तुम्ही कोणाचा अटॅक करणार आहे ॲनिलीनवरती अटॅक करायचा आपल्याला NaNO2चा कोणाचा अटॅक करणार आहे NaNO2 प्लस कोण आहे HCl कोणाचा अटॅक करणार ॲनिलीनवरती आपण अटॅक केला कोणाचा अटॅक केला NaNO2 आणि कोणाचा अटॅक केला HClचा अटॅक केला. काय बनेल बघा अरिन डायझोनियम सॉल्ट किंवा अराईल डायझोनियम सॉल्ट. हे बघा बेन्झीन रिंग आहे N2Cl N वरती पॉझिटिव्ह चार्ज Cl वरती निगेटिव्ह चार्ज ही गोष्ट बनेल. आता हे कसं बनलं ठीक आहे हे कसं बनलं ॲनिलीन आहे ॲनिलीनवरती तुम्ही NaNO2 प्लस HClचा अटॅक केला देन काय N2 आणि Cl हे कसं बनलं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला ही एक रिॲक्शन दिसते इथं मध्ये NaNO2 प्लस HCl ह्यांच्या दोघांची जर रिॲक्शन केली आपण ठीक आहे तर ह्यांच्या दोघांची रिॲक्शन केली तर काय मिळेल आपल्याला NaNO2 प्लस काय मिळणार HCl. जर हे केलं ह्या दोघांची रिॲक्शन केली बघा हायड्रोजन आहे आणि सोडियम आहे काय होईल हायड्रोजन आहे तो कोणाला रिप्लेस करेल सोडियमला रिप्लेस करेल. काय बनेल HNO2 हायड्रोजन कोणाच्या जागेला जाईल सोडियम आणि सोडियम हायड्रोजनच्या जागेला जाईल. काय होईल हायड्रोजन सोडियमच्या जागेला सोडियम हायड्रोजनच्या जागेला हे लक्षात ठेवा. काय तयार होईल आणि NaCl काय बनलं इथं HNO2. HNO2ला काय म्हटलं जातं HNO2ला नायट्रस ॲसिड म्हटलं जातं. HNO2ला तुम्ही काय म्हणणार आहे नायट्रस ॲसिड असं म्हणणार आहे हे लक्षात घ्या. HNO2 नायट्रस ॲसिड आहे नायट्रस ॲसिडची रिॲक्शन होणार कोणाबरोबर ॲनिलीन बरोबर. ह्या गोष्टी लक्षात घ्या की काय इथं तयार काय होतंय नायट्रस ॲसिड तयार होतंय. नायट्रस ॲसिड आपण कसं तयार होतंय तर इन सितू तयार होतंय असंही म्हणू. ह्या दोघांच्या रिॲक्शनमधून तयार होतंय हे लक्षात घ्या. आणि हे नायट्रस ॲसिड आहे ते काय असतं हायली अनस्टेबल आहे. हे नायट्रस ॲसिड आहे ते काय अनस्टेबल आहे आणि हे काय करणार हे आहे ते कोणाबरोबर तरी रिॲक्ट करायला बघणार.
तयार झालं की लगेच रिॲक्ट होऊन ते काय होणार, डिकम्पोज होऊन जाणार. काय होणार तर अनस्टेबल आहे, NH2 बरोबर रिॲक्ट केलं, NH2 बरोबर रिॲक्ट केलं की काय होणार, लगेच ते काय होणार, डिकम्पोज होऊन पुढचा प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला मिळणार. हे लक्षात घ्या. रिॲक्शन काय आहे बघा, डायझोनियम सॉल्ट तयार करण्याची ही रिॲक्शन आहे की काय, ॲनिलीन आहे, ॲनिलीन बरोबर NaNO2 HCl रिॲक्ट केलं, N2Cl आहे ते मिळालं तुम्हाला. हे काय आहे तर डायझोनियम सॉल्ट मिळालं. आता ॲक्च्युली मेकॅनिझम काय आहे, ह्या रिॲक्शनचा मेकॅनिझम काय आहे, ही रिॲक्शन कशा पद्धतीनं होते हे समजणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का पुढं जाऊन बऱ्याच टॉपिकमध्ये तुम्हाला ही गोष्ट लागणार आहे, डायझोनियम सॉल्टचा सतत वापर करावा लागणार आहे. हे लक्षात घ्या की काय तर हे बघत असताना आपण काय बघूया तर ह्या रिॲक्शनचा मेकॅनिझम बघूया की सँडमेअर रिॲक्शनमध्ये डायझोनियम सॉल्ट आहे ते कशा पद्धतीने तयार होतं. डायझोनियम सॉल्ट आहे ते काय कशा पद्धतीने तयार होतं हे बघूया. बघा काय असेल मेकॅनिझम बघणार आहे आता आपण. मेकॅनिझम बघत असताना कोणकोणते आयन तयार होतात, कोणकोणते इंटरमिडिएट तयार होतात याच्याकडे पण लक्ष असू द्या. काय बघा रिॲक्शन आपली सर्वात सुरुवातीला रिॲक्शन कोण आहे, NH2 आहे, याच्यावर याला कोण अटॅच आहे, बेन्झीन रिंग, याला तुम्ही काय म्हणता ॲनिलीन म्हणता, ॲनिलीन आहे. ॲनिलीन बरोबर काय केली रिॲक्शन केली, कोणाची रिॲक्शन केली तर कोणाची रिॲक्शन केली NaNO2 प्लस काय होणार HClची रिॲक्शन केली. कोणाची रिॲक्शन केली NaNO2 प्लस HClची रिॲक्शन केली. HClची रिॲक्शन केल्यानंतर काय होईल तर तुम्हाला काय मिळेल डायझोनियम सॉल्ट. बेन्झीन रिंग आहे, काय होणार N2 आणि Cl, N वरती पॉझिटिव्ह चार्ज, Cl वरती निगेटिव्ह चार्ज. हे डायझोनियम सॉल्टचं प्रिपरेशन आहे, हे ते डायझोनियम सॉल्ट आहे. ठीक आहे. मेकॅनिझम बघा काय असेल. मेकॅनिझम कशा पद्धतीने होईल हे बघणार आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. मेकॅनिझममध्ये बघा काय तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय मिळते ह्या दोघांच्या रिॲक्शनमधून NaNO2 ठीक आहे रिॲक्ट केलं कोणाबरोबर HCl बरोबर. हायड्रोजन आहे तो सोडियमच्या जागेला जाईल, सोडियम आहे तो हायड्रोजनच्या जागेला जाईल. काय मिळेल तुम्हाला HNO2 हा मिळतो HNO2 आणि काय बाहेर पडेल NaCl. हा HNO2 महत्त्वाचा आहे आपल्याला. कोण महत्त्वाचा आहे HNO2ची रिॲक्शन आपण पुढं कोणाबरोबर करणार आहे बघा. HNO2 स्ट्रक्चर लिहितो मी. HNO2 हे काय आहे ऑक्झो ॲसिड आहे. HNO2 काय आहे ऑक्झो ॲसिड. आता हे काय कन्सेप्ट आहे ऑक्झो ॲसिड काय आहे बघा ऑक्झो ॲसिड आहे. हे ऑक्झो ॲसिडमध्ये काय असतं, कोणाचं ऑक्झो ॲसिड आहे नायट्रोजनचं ऑक्झो ॲसिड आहे. नायट्रोजनचं आता एखादी गोष्ट ऑक्झो ॲसिडचा मिनिंग काय होतं हे व्यवस्थित समजून. ऑक्झो ॲसिड म्हणजे काय तर नायट्रोजन किंवा कोणताही इलिमेंट असला तर एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन त्याला असणार. कंपल्सरी गोष्ट. ऑक्झो ॲसिडचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक काय तर एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन असणार. हे बघा कोण आहे याचं HNO2 आहे. हे काय ऑक्झो ॲसिड आहे. कोणाचं ऑक्झो ॲसिड आहे नायट्रोजनचं. तर नायट्रोजनला डबल बॉन्डेड एक ऑक्सिजन तर असणारच. ह्याचं स्ट्रक्चर कसं काढायचं हे आधी लक्षात घ्या. हे काय नायट्रोजनला एक काय असणार डबल बॉन्डेड ऑक्सिजन हा असणारच. आणि नंतर काय होणार आणखीन काय राहिलं इथं एक ऑक्सिजन राहतोय आणि एक H राहतोय OH ग्रुप. एक ऑक्सिजन राहतोय आणि कोण आहे एक हायड्रोजन काय होणार OH. अशा पद्धतीने काय असेल HNO2चं स्ट्रक्चर असेल. मी हे इथं लिहितो HNO2 ठीक आहे. किंवा ह्याचं मी काय करतो स्ट्रक्चरच लिहितो डायरेक्टली. नायट्रोजन आहे, नायट्रोजनला काय डबल बॉन्डेड ऑक्सिजन इथं O आहे आणि इथं कोण आहे H आहे. ठीक आहे. आता काय होणार बघा तर याच्यावरती आपण काय करतोय तर ॲसिडचा अटॅक करणार. आपण ह्याच्यावरती अटॅक कोणाचा करणार आहे तर ॲसिड H+ आयनचा अटॅक करणार आहे. ह्याच्यावरती कोणाचा अटॅक करणार H+ आयनचा. H+ आयनचा अटॅक होत असताना तो कशा पद्धतीने होईल बघा. H+ आयन आहे तो ह्या ऑक्सिजनवरती अटॅक होईल. H+ आयन आहे तो कोणावरती अटॅक करेल ऑक्सिजनवरती. कारण काय या ऑक्सिजनवरती काय लोन पेअर आहे, इलेक्ट्रॉन आहे ते काय तर जास्त आहे त्याच्याकडे. ह्या ऑक्सिजनवरती अटॅक केला काय तयार होईल बघा N डबल बॉन्ड O. इथं काय होणार ऑक्सिजन आहे, इथं ऑलरेडी एक हायड्रोजन अटॅच होता आणि हा H+ आला आणि कोणाकडे गेला Oकडे गेला. इथं H ठीक आहे. ऑक्सिजन किती बॉन्ड करतो 2 बॉन्ड करतो. इथं किती गेली 3 केलेत 1 2 3 बॉन्ड केलेले तर ऑक्सिजनवर चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. ऑक्सिजनवर चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता इथं तुम्हाला एक लिव्हिंग ग्रुप मिळतोय. कोणता ग्रुप मिळतोय लिव्हिंग ग्रुप. बेसिक गोष्टी लक्षात घ्या. सायमल्टेनियसली मी तुम्हाला बेसिक पण सांगतोय. काय तर काय लिव्हिंग ग्रुप मिळतोय. लिव्हिंग ग्रुप काय असतो लिव्हिंग ग्रुप इज द काय तो मॉलिक्यूल काय सोडून जाणार आहे. ठीक आहे. रिॲक्शनमधून काय तो बाहेर पडणार ग्रुप आहे. आणि वॉटर हा काय गुड लिव्हिंग ग्रुप आहे. H2O हा काय गुड लिव्हिंग ग्रुप आहे. गुड ठीक आहे लिव्हिंग ग्रुप आहे हे लक्षात घ्या. वॉटर आहे तो काय गुड लिव्हिंग ग्रुप आहे. इथून काय बाहेर पडेल H2 बाहेर पडेल. कारण का हे बघा ऑक्सिजनला काय इलेक्ट्रॉन कमी आहेत. ऑक्सिजनला कमी आहेत. ऑक्सिजन कोणाकडे घेणार ह्या बॉन्डमधून नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्डमधून हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय करणार H2 आहे तो बाहेर जाणार. काय राहिलं बघा इथं
एन डबल बॉन्ड ओ राहिला. काय राहिलं? एन डबल बॉन्ड ओ. नायट्रोजनवरती आता चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. रिॲक्शनचं बेसिक जर तुमच्या लक्षात असेल, हेट्रोलायटिक क्लिवेज जर लक्षात असेल, 2 ॲटममध्ये बॉन्ड आहे आणि एक ॲटम त्याच्यातला इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. 2 ॲटम आहेत, नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बॉन्डमधले इलेक्ट्रॉन शिफ्ट होताना कोणाकडे होणार? जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार. हा काय? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन कसा आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ह्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होणार? ऑक्सिजनकडे. म्हणजे आता नायट्रोजनला इलेक्ट्रॉन कमी पडले. नायट्रोजनवर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. एन पॉझिटिव्ह आणि डबल बॉन्ड ओ हा मॉलिक्यूल आहे तो तयार झाला. आता हा मॉलिक्यूल असताना स्टेबल मॉलिक्यूल आहे. हा मॉलिक्यूल काय असताना स्टेबल मॉलिक्यूल आहे. कसा बघा? ऑक्सिजनकडे काय आहे? लोन पेअर आहे. ऑक्सिजनकडे काय आहे? लोन पेअर आहे. ऑक्सिजन काय करणार? ही लोन पेअर याला देऊ शकतो. काय होणार बघा? पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा पद्धतीचं बनेल? इथं वरती लिहितोय मी. काय बनणार? एन ट्रिपल बॉन्ड ओ आणि ओवरती आता येणार पॉझिटिव्ह चार्ज. रेझोनेटिंग स्ट्रक्चरमुळे काय आहे? तर हा मॉलिक्यूल आहे मोर स्टेबल आहे. मोर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर द स्टॅबिलिटी. जेवढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त असतील तेवढी स्टॅबिलिटी जास्त. हा मॉलिक्यूल असताना स्टेबल आहे आणि ह्या मॉलिक्यूलला नाव काय आहे बघा? ह्या मॉलिक्यूलचं नाव आहे नायट्रोसोनियम आयन. नायट्रोसोनियम आयन. नायट्रोसोनियम आयन शेवटी काय आहे? IUM. शेवटी काय आहे बघा? IUM. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे IUM जर शेवटी असेल तर काय असणार त्याच्यावरती? पॉझिटिव्ह चार्ज असणार. याच्यावरती काय असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार. हे लक्षात ठेवा. शेवटी जर IUM असेल तर काय असणार? त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार. एनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन त्याला अटॅच आहे डबल बॉन्डनी. हे लक्षात घ्या. आता हा नायट्रोसोनियम आयन तयार झाला. हा नायट्रोसोनियम आयन आहे तो ॲनिलिनवरती अटॅक करतो. कोणावरती अटॅक करणार आहे? ॲनिलिनवरती. इथं मी काय करतो? ॲनिलिन लिहितोय. बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला कोण अटॅच असणार? NH2. आणि इथं कोणता आहे? एन डबल बॉन्ड ओ. नायट्रोसोनियम आयन आहे. एनकडे काय आहेत? इलेक्ट्रॉन कमी आहेत. पॉझिटिव्ह चार्ज आहे. एनकडे काय आहे? इलेक्ट्रॉन कमी आहेत. पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती अटॅक करणार? नायट्रोजनवरती अटॅक करणार. कारण का? नायट्रोजनकडे लोन पेअर आहे. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत. पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे गेला? नायट्रोजनकडे गेला. पुढचं कंपाऊंड काय बनेल बघा? बेन्झीन रिंग आहे. इथं कोण आहे? नायट्रोजन. आणि नायट्रोजनला पहिलं कोण अटॅच होतं बघा? हायड्रोजन अटॅच होते. हा हायड्रोजन इकडे एक आहे आणि हा हायड्रोजन इकडे एक आहे. हे लक्षात घ्या. आता काय आलं? नायट्रोजन याला अटॅच झाला. हा नायट्रोजन आणि नायट्रोजनमध्ये बॉन्ड झाला. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे तो पुढं कोण असेल? नेक्स्ट आहे तो याला अटॅच कोण आहे? डबल बॉन्डेड ऑक्सिजन अटॅच आहे. आता मला सांगा ह्या नायट्रोजनने किती बॉन्ड केले? बघा किती बॉन्ड केलेत. 1 2 3 4. ह्या नायट्रोजननं बेन्झीन रिंगचा जो नायट्रोजन आहे त्याने किती बॉन्ड केले? 4 बॉन्ड. आणि नायट्रोजन किती करतो? 3 बॉन्ड करतो. केलीत किती? 4. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन गेल्यामुळे युटिलाइज झाल्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. ह्या नायट्रोजनवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता काय होईल बघा? ह्या नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा नायट्रोजन कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घ्यायला बघेल. कोणाकडून घेणार? हा हायड्रोजन आहे ना, याच्याबरोबरचं बॉन्ड ब्रेक करणार आणि इलेक्ट्रॉन आहेत ते शिफ्ट कोणाकडे होणार? नायट्रोजनकडे. काय तयार होईल बघा? H+ बाहेर पडणार इथून. मायनस ऑफ H+ याच्यातून निघून गेला. काय झालं बघा? बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला आता कोण येणार? इथं नायट्रोजन आहे. लोन पेअर घेतली नायट्रोजननं. इथं हायड्रोजन एक अटॅच आहे. एका हायड्रोजन ब्रेक झाला आहे ना. ह्या हायड्रोजनमधले इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले? नायट्रोजनकडे गेले. इथं एक हायड्रोजन आहे. इथं कोण आहे? N डबल बॉन्ड आणि O आहे. ठीक आहे. कोण आहे? N डबल बॉन्ड आणि O. आता ह्या नायट्रोजनला काय केले? इलेक्ट्रॉन मिळाले. परत आता हा नायट्रोजन काय करेल? रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवायला बघेल. म्हणून हा काय करतो? नायट्रोजन, हा नायट्रोजन आहे तो या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो आणि इकडं इलेक्ट्रॉन त्याने ट्रान्सफर केले की हा पाय बॉन्ड ब्रेक होऊन इथं काय होणार? ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन येणार. काय बघा? ह्या नायट्रोजनकडे लोन पेअर रिकवर झाली. ही लोन पेअर काय केली? यानं नायट्रोजनकडे शिफ्ट केली दुसऱ्या नायट्रोजनकडे. आणि ह्या नायट्रोजनकडे लोन पेअर शिफ्ट झाल्यानंतर पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले? ऑक्सिजनकडे. जर पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे शिफ्ट झाले तर काय कंडिशन होईल? तर O- कंडिशन होईल. काय होईल? इथं काय बनेल? O-. मी पुढे स्ट्रक्चर लिहितोय अशा पद्धतीनं. काय बघा? बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंगला कोण अटॅच आहे? इथं नायट्रोजन आहे. या नायट्रोजनने इकडं इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट केली. इथं डबल बॉन्ड क्रिएट झाला. इलेक्ट्रॉन पेअर इकडं शिफ्ट केली. डबल बॉन्ड झाला. हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट झाल्यामुळे इथं O- आणि इथं कोण आहे? H. आता अगेन ह्या नायट्रोजनवरने काय केले? 4 बॉन्ड केले. 1 2 3 4. अगेन ह्याच्यावरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज. आता हा काय करणार? इलेक्ट्रॉन घ्यायला बघणार कोणाकडून तरी. हा इलेक्ट्रॉन घेणार आहे. N वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. अगेन हा काय करतो? हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन घेतो
आणि हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन यानं घेतले, या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन आहेत ते काय केले, ह्या नायट्रोजनने घेतले, ह्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन कोणी घेतले, नायट्रोजनने घेतले, तर H+ बाहेर पडेल इथून, हा H+ आणि हा OH मायनस, हा H+ आणि हा OH मायनस, काय तयार होईल बघा पुढचं स्ट्रक्चर, बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंगला कोण असणार, इथं नायट्रोजन, डबल बॉन्ड नायट्रोजन, इथं O आहे आणि इथं काय बनणार, H बनणार, OH, हे लक्षात घ्या. आता काय आहे बघा, आता तुम्हाला काहीसे स्ट्रक्चर हे आता ह्या फॉर्ममध्ये यायला लागले, आता काय N2Cl मध्ये आणायचं आहे आपल्याला, काहीसे स्ट्रक्चर N डबल बॉन्ड N आणि OH, आता काय करणार, अगेन तुम्ही काय करा, H+ चा अटॅक करा, अगेन अटॅक कोणाचं करणार, H+ चा अटॅक करणार. हे बघा बेन्झीन रिंगला N डबल बॉन्ड NOH आहे, काय होणार बघा, बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंगला इथं कोण असणार, N डबल बॉन्ड N, इथं O आहे आणि इथं H आहे आणि हा H+ इथं अटॅक करणार ऑक्सिजनवरती, काय होईल, H+ आहे तो अटॅक कुठं करणार, ऑक्सिजनवरती, ऑक्सिजनवरती H+ अटॅक केला की काय तयार होईल बघा, बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंगला कोण आहे, N डबल बॉन्ड N, इथं ऑक्सिजन आहे, इथं H आहे आणि हा एक एक्स्ट्रा आहे ॲडिशनल हायड्रोजन, काय बघा, हा H+ कुठं अटॅक केला आहे, ऑक्सिजनवरती अटॅक केला आहे, इथं काय झालं, OH, अगेन वॉटर आहे लिव्हिंग ग्रुप, ठीक आहे, हा कसा ब्रेक होणार, अशा पद्धतीने ब्रेक होणार, काय झालं तर H2 रिमूव्ह झाला, इथून काय होईल बघा, बेन्झीन रिंग, देन इथून काय झाला, नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि ह्या नायट्रोजनवरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला, ह्या नायट्रोजनवरती काय पॉझिटिव्ह चार्ज, ह्या नायट्रोजनकडे काय आहे, ह्या नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, ही अगेन काय केली, रेझोनेन्सनं यानं काय केली, ह्या नायट्रोजनला दिली, पुढचं स्ट्रक्चर काय बनेल बघा, बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंगला इथं काय आलं, ह्या नायट्रोजनने 3 बॉन्ड आणि इथं आता ह्या नायट्रोजनने किती बॉन्ड केलेत, ह्या नायट्रोजनने किती केलेले आहेत, तर 4 बॉन्ड केले, 1 2 3 आणि हा चौथा पॉझिटिव्ह चार्ज आला या नायट्रोजनवरती, ह्या नायट्रोजनवरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला, हे जरा मी व्यवस्थित लिहितो, काय बघा, नायट्रोजन 1 2 3 आणि नायट्रोजन, ह्या नायट्रोजननं 4 बॉन्ड केलेत, 1 2 3 4 पॉझिटिव्ह चार्ज ह्या नायट्रोजनवरती. आता हा झाला डायझो ग्रुप, ठीक आहे, आणि इथे HCl तुम्ही यूज करताय, याच्यातला Cl मायनस हा इथे येईल, ठीक आहे, HCl यूज करताय, त्याच्यातला कोण Cl मायनस इथे येईल, HCl मधला, ठीक आहे, किंवा मी इथं डायरेक्टली Cl मायनस लिहितो, Cl मायनस घेतला आणि काय बनेल, हे कंपाऊंड बनेल, हे अराइल डायझोनियम सॉल्टचं प्रिपरेशन होतं. कशा पद्धतीने आपण प्रिपरेशन केलेलं आहे हे बघा, व्यवस्थित बेसिकपासून सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत. काय काय NH2 आहे, NaNO2HClचा वापर केला, N2Cl तयार झालं, डायझोनियम सॉल्ट, हा डायझोनियम सॉल्टचा पूर्ण मेकॅनिझम आहे, व्यवस्थित लक्ष देऊन करा, ह्याचा स्क्रीनशॉट वाटल्यास तुम्ही घेऊ शकता, स्क्रीनशॉट घ्या आणि मेकॅनिझम कशा पद्धतीने केलेलं आहे ते चेकआउट करा. नेक्स्ट आहे ते काय आहे, आता ॲक्च्युली सँडमेयर्स रिॲक्शन काय आहे ते बघणार आहे आपण. हे झालं डायझोनियम सॉल्टचं प्रिपरेशन. आता ॲक्च्युली सँडमेयर्स रिॲक्शन काय आहे ते बघणार आहे. ॲक्च्युली सँडमेयर्स रिॲक्शन बघत असताना आपल्याला काय लागणार आहे तर डायझोनियम सॉल्ट लागणार आहे. काय लागणार, डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्ट आहे ते बघा काय असेल, हे बघा बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंगला कोण अटॅच असेल तर N2 आणि Cl, N वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, Cl वरती काय निगेटिव्ह चार्ज आहे. डायझोनियम सॉल्ट ह्याच्यावरती अटॅक करणार आहे तुम्ही CuClचा इन प्रेझेन्स ऑफ HCl. HClच्या प्रेझेन्समध्ये कॉपर क्लोराईडचा अटॅक करणार आहे. CuClचा तुम्ही अटॅक केला तर काय होईल, N2 ग्रुप, N2 म्हणजे कोण आहे नायट्रोजन, N2 ग्रुप म्हणजेच कोणता डायअझो ग्रुप. डायअझो ग्रुप असतो तो काय असतो, डायअझो ग्रुप काय असतो तर गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हा काय करेल तर इझिली काय होईल निघून जाईल. लिव्हिंग ग्रुप, लिव्हिंग म्हणजे काय तर निघणे, निघून जाणे, हे लक्षात ठेवा. डायअझो ग्रुप आहे तो कसा आहे तर गुड लिव्हिंग ग्रुप आहे, तो काय होणार तर निघून जाणार, हे लक्षात घ्या. N2 आहे तो इथून निघून जाणार, Cl मायनस आहे तो काय होणार, हा Cl मायनस इथं अटॅच होणार, हे लक्षात घ्या. काय होईल बघा, इथं काय झाला Cl मायनस अटॅच झाला, Cl ठीक आहे, इथं अटॅच झाला, निघून काय गेला N2 नायट्रोजन गॅस निघून गेला, हे लक्षात घ्या. हे काय असेल तर हे प्रिपरेशन असेल. देन नेक्स्ट आहे ते काय करणार, ब्रोमिनच्या केसमध्ये इथं काय झालंय, हे कंपाऊंड मिळाले. हे कंपाऊंड कोणतं आहे अराइल हॅलाइड. हे कंपाऊंड कोणतं आहे अराइल हॅलाइड, ज्याचं प्रिपरेशन आपण बघतोय. प्रिपरेशन ऑफ द अराइल हॅलाइड बघतो आपण कोणत्या तर सँडमेयर्स रिॲक्शन आहे. ही जी टोटल रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला तुम्ही काय म्हणणार आहे सँडमेयर्स रिॲक्शन.
सँडमेयर्स रिॲक्शन ही काय आहे तर अमाईन्समध्ये पण आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे ते ब्रोमीन. काय तर ब्रोमोबेन्झिनचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करू शकता बघा. N2 देन कोण आहे N वरती काय पॉझिटिव्ह चार्ज, Cl वरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज, बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे. ठीक आहे. N2 डायझोनियम सॉल्ट आहे, डायझोनियम सॉल्टवरती अटॅक केला आता कोणाचा CuBr. ठीक आहे. CuBrचा अटॅक केला इन प्रेझेन्स ऑफ HCl. काय होणार तर N2 गुड लिव्हिंग ग्रुप आहे निघून जाणार. हे बघा आणि इथं कोण अटॅच होणार ब्रोमीन अटॅच होणार आणि इथून काय N2 निघून जाणार. हे लक्षात ठेवा. काय ही रिॲक्शन असेल याला तुम्ही काय म्हणणार आहे तर सँडमेयर्स रिॲक्शन असं म्हणणार आहे की काय इथे N2 गुड लिव्हिंग ग्रुप आहे, नायट्रोजन आहे, तो काय करणार निघून जाणार आणि काय तर तिथं कोण अटॅच होणार आहे तर ब्रोमीन अटॅच होणार आहे. हे लक्षात घ्या. बेसिक गोष्टी आहेत. नेक्स्ट आहे ते काय करणार आहे आपण याच्यानंतरची एक एक्सेप्शनल केस बघणार आहे आपण. ठीक आहे. याच्यानंतर एक्सेप्शनल केस कोणती आहे की आपण काय करू शकत नाही तर सँडमेयर्स रिॲक्शननं ज्याचं प्रिपरेशन करू शकत नाही असे एक्सेप्शनल केस कोणते आहे ते बघणार आहे. आता जर समजा इथं कोण आहे N2Cl आहे, इथं कोण आहे ब्रोमीन आहे. आता काय होईल पहा हे दोन्ही सँडमेयर रिॲक्शन आहे. पण जर तुम्ही ह्या रिॲक्शनमध्ये पोटॅशियम आयोडाईड वापरलं, ह्या रिॲक्शनमध्ये काय वापरलं पोटॅशियम आयोडाईड वापरलं इथं काय N वरती पॉझिटिव्ह चार्ज, Cl वरती निगेटिव्ह चार्ज, इथं KIचा जर यूज केला तर ही सँडमेयर्स रिॲक्शन नाही. इथं काय KIचा यूज केला तर तुम्ही काय हे सँडमेयर रिॲक्शन नाही. इथं अल्काइल आयोडाईड तयार होईल. ठीक आहे. इथं अल्काइल आयोडाईड तयार होईल पण ही सँडमेयर रिॲक्शन नाही. इथून बाहेर काय पडेल N2 गॅस. ठीक आहे. इथून बाहेर काय पडेल N2 गॅस. आणखीन एक रिॲक्शन आहे. ठीक आहे. ही सँडमेयर रिॲक्शन नाही. देन नेक्स्ट आहे ते काय बघा आणखीन एक रिॲक्शन आहे N2Cl डायझोनियम सॉल्ट आहे N वरती पॉझिटिव्ह Cl वरती निगेटिव्ह. याच्यावरती अटॅक केला तुम्ही HbF4चा. कोणाचा अटॅक केला HbF4चा. काय होईल बघा H आणि Cl हा Cl आणि HCl बाहेर जाईल. मी लिहिला HCl. इथं BF4 आहे. इथं काय BF4 ह्या BF4 वरती चार्ज असतो निगेटिव्ह. लक्ष द्या बेसिक गोष्टी आहेत. BF4 वरती चार्ज कोणता असतो निगेटिव्ह. हा कसा बनलेला असतो BF3 आणि हा एक फ्लोरीन आहे तो काय करत असतो कोऑर्डिनेट बॉन्ड आणि हा फ्लोरीन आहे तो ब्रेकडाऊन होणार. हा फ्लोरीन पुढे जाऊन एक फ्लोरीन आहे जो बाहेरचा तो काय होणार तर बेन्झिन रिंगला अटॅच होणार. हा कोणाला अटॅच होणार बेन्झिन रिंगला. म्हणजे काय अल्काइल फ्लोराईड मिळेल तुम्हाला. बेन्झिन रिंगला काय अटॅच होणार अल्काइल फ्लोराईड मिळणार. ठीक आहे. फ्लोरीन अटॅच झालं आणि काय BF3 मिळेल. काय मिळणार BF3 मिळेल. हे लक्षात घ्या. आणि N2 गॅस तर इथून निघून जाणारच आहे N2. ठीक आहे. N2 गॅस निघून जाणार. ह्या मेथड्स आहेत हे लक्षात घ्या. आता ह्या ज्या दोन रिॲक्शन दिलेत ह्या दोन रिॲक्शन सँडमेयर रिॲक्शनमध्ये येत नाहीत. ह्या पहिल्या दोन रिॲक्शन आहेत त्या सँडमेयर रिॲक्शन आहेत. ह्या पहिल्या दोन रिॲक्शन आहेत त्या काय आहेत सँडमेयर रिॲक्शन आहेत. मात्र ह्या दोन रिॲक्शन आहेत ते सँडमेयर रिॲक्शन नाहीत हे लक्षात घ्या. ठीक आहे. सँडमेयर रिॲक्शनमध्ये काय असतं डायझोनियम सॉल्ट आहे कॉपर क्लोराईड बरोबर रिॲक्ट केलं HClच्या प्रेझेन्समध्ये तुम्हाला अराइल हॅलाइड मिळालं. शेवटी फायनली काय तयार केलं आहे आपण अराइल हॅलाइड. याच्या केसमध्ये ही अराइल हॅलाइड ह्या दोनच तुम्हाला सँडमेयर रिॲक्शन पाहायला मिळतात की कॉपर ब्रोमाइडच्या प्रेझेन्समध्ये कॉपर ब्रोमाइड आहे आणि HCl आहे यांच्या प्रेझेन्समधून काय केलं आहे आपण अराइल हॅलाइड तयार केले आहे अराइल ब्रोमाइड तयार केले आहे हे लक्षात घ्या. यानंतरच्या ह्या दोन रिॲक्शन आहेत त्या सँडमेयर रिॲक्शन नाहीत. ठीक आहे. इथं आपण सँडमेयर रिॲक्शन संपवतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण या टॉपिकचा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पुढचा पार्ट पाहूया.